सतीश भोसले उर्फ खोक्या याला वन विभागाच्या कोठडीमध्ये मारहाण झाल्याचा गंभीर आरोप जो आहे तो स्वतः खोक्याने केला होता। खोक्याचे वकील आहेत माझ्यासोबत ॲडव्होकेट अंकुश कांबळे। काय नेमकं प्रकरण झालं होतं, काय मांडणी झाली होती, काय आरोप आहेत खोक्याचे, तुम्ही काय मांडणी केली कोर्टात? सतीश भोसले खोके यांनी सांगितलं की अमोल गरकळ नावाचा जो फॉरेस्टर अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी मला ऑफिसमध्ये नेलं, सगळ्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं, CCTV फुटेज बंद केले आणि CCTV फुटेज बंद करून मला पाठीवरती, गालावरती, मांडीवरती अमानुष अशी मारहाण केली। त्यावेळेस मग तिथं कोणी नव्हतं का? काय म्हणजे कोर्टापुढे हे कसं तुम्ही सादरीकरण केलं, मांडणी कशी केली याची? नाही, माननीय न्यायाधीश साहेबांच्या समोर आम्ही हा जो विषय आहे हा विषय स्वतः सतीश भोसले खोक्यांनीच मांडला साहेबांच्या समोर की साहेब माझ्यावरती असा असा अन्याय झाला, मला फॉरेस्टरच्या अधिकाऱ्यांनी टॉर्चर केलं, मला मारहाण केली, अशा पद्धतीचं मान्य साहेबांच्या समोर स्वतः सतीश भोसलेंनीच मांडलं। अशी मारहाण करणं तेही वन विभागाच्या कोठडीमध्ये कितपत योग्य आहे? याआधी अशी काही प्रकरणं झालेले होते? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो वन विभाग आहे हा वन विभागाचा जो अधिकारी आहे हा अधिकारी ह्या सतीश भोसले खोकेंच्या आडून इथल्या आदिवासीवरती, भटके विमुक्तावरती, दलितांवरती हा दहशत निर्माण करतोय असं मला वाटतंय की हा दहशत निर्माण करतोय। मग आता या प्रकरणात न्यायालयाने काय भूमिका घेतलेली आहे? न्यायालयाने अतिशय गंभीरपणानं भूमिका घेतलेली आहे आणि न्यायालयाने सदरील जे तपासी अंमलदार होते फॉरेस्टरचे त्यांच्यावरती न्यायालय प्रचंड चिडलं की अशी अमानुष मारहाण करणं किंवा बेकायदेशीरपणे त्याच्यावरती अत्याचार करणं हे न्यायाच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे, प्रचंड नाराजी व्यक्त केली। मात्र तुम्ही त्याला रुग्णालयात दाखल केला असावा सतीश भोसले याला, काही अहवाल वगैरे आलाय, वैद्यकीय अहवाल, किती मारहाण झाली, कशी झाली? हो, वैद्यकीय रिपोर्ट कालच आला। वैद्यकीय रिपोर्टमध्ये जे काही मारहाणीच्या खुणा होत्या त्या वैद्यकीय रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी दिल्या नाहीत। का दिल्या नाही हे काही मला समजलं नाही। काय कारण असावं मग? हे कोण दडवतंय का असं वाटतं तुम्हाला? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक फॉरेस्टर अधिकारी वैयक्तिकरित्या सतीश भोसलेंना मारहाण करतो किंवा मारहाण करतो, त्या अधिकाऱ्यावर कोणाचं प्रेशर आहे सतीश भोसलेला मारहाण करण्यामध्ये, सतीश भोसलेला गुन्हा कबूल करण्यामध्ये, किंवा तो म्हणतो मी गडचिरोलीला राहिलेलो आहे, मी तिथल्या बंदुका बॉम्ब आणून तुझ्या घराच्या जवळ ठेवून मी तुला नक्षलवादी आहे असं मी दाखवील, मी तू इंटरनॅशनल लेवलचा डॉन आहेस, मी असं दाखवून तुझ्या बायकोला, तुझ्या बापाला, तुझ्या भावांना, तुझ्या अख्ख्या कुटुंबाला गुंतवीन, मी वाट लावून टाकीन सगळी तुमच्या कुटुंबाची। म्हणजे एवढं प्रेशर एखादा अधिकारी वैयक्तिक नाही घेऊ शकत। मला असं वाटतंय त्याच्यावरती कुणाचं तरी 100% प्रेशर आहे। मग एवढा जर अधिकारी जर टॉर्चर करत असेल तर तुम्ही ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आहे? होय, ही बाब माननीय साहेबांच्या आम्ही निदर्शनास आणून दिली। साहेबांना हा जो छळ केलेला आहे, जी मारहाण झालेली आहे ती प्रचंड चुकीची आहे, ती बेकायदेशीर आहे, ती कायद्याला मान्य नाही, ही दहशत निर्माण करण्यासाठी। आणि खरं तर हा जो अधिकारी आहे तो अधिकारी नाही, मला तर तो खोक्यापेक्षा मोठा गुंड वाटतोय। हा अधिकारी हा गुंड अधिकारी आहे। अधिकाऱ्याचे गुण त्याच्यामध्ये एकही नाहीत। अधिकाऱ्यांनी ठीक आहे, सतीश भोसलेने जर गुन्हा केला असेल ना तर कायदेशीर बाबी तपास करून पूर्ण करून तो सिद्ध कर गुन्हा, आणि गुन्हा सिद्ध करून तुला काय सजा द्यायची ती दे ना। पण असं मारहाण करणं, तुला खोट्या गुन्ह्यात गुंतवीन, हे पूर्णपणे चुकीचं आहे। अशा अधिकाऱ्यांना यांचं बळ वाढू नये, अशा अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही। त्या अमोल गरकळवरती आम्ही कायदेशीर फिर्याद देणार आहोत, आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार आहोत, आम्ही त्याला कसल्याही पद्धतीचं सोडणार नाहीत। नक्कीच अमोल गरकळ यांनीच सतीश भोसले याला मारहाण केली, मारहाण ही अमानुष होती, त्यामुळे न्यायालय देखील गंभीरपणाने याची दखल घेतलेली आहे आणि काही दिवसातच म्हणजे उद्याच अमोल गरकळ या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल करणार आहोत अशी जी भूमिका आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या वकिलाने मांडलेली आहे। कॅमेरा पर्सन तुषारसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, शिरूर कासार, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.